राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच कर्जत जामखेड या रोहित पवारांच्या मतदारसंघामध्ये येत आहेत आणि या निमित्ताने या ठिकाणी बॅनरबाजी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहे। तर रोहित पवार मित्रपरिवार आणि समस्त कर्जत जामखेडकरांच्या वतीने हा बॅनर जो आहे तो लावण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी अजित पवार यांचे कर्जत जामखेड नगरीमध्ये पावनभूमीत सहर्ष स्वागत असा आशय जो आहे तो या ठिकाणी लिहिण्यात आलेला आहे आणि एकंदरीतच या बॅनरची चर्चा जी आहे संपूर्ण कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहे आणि हा बॅनर जो आहे तो काल रात्री जो आहे तो लावण्यात आलेला आहे आणि ह्या बॅनरमुळे एकच राजकीय वातावरण जे आहे ते ढवळून निघालेलं आहे। आज कर्जत जामखेडमध्ये शिवशाहू फुले आंबेडकर संयुक्त महोत्सव जो आहे जयंती महोत्सव तो आहे तो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। संध्या सोनवणे जे आहे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्ष आणि त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमानिमित्त अजित पवार जे आहे ते पहिल्यांदाच कर्जत जामखेडमध्ये येत आहे। कॅमेरा विशालसह कुणाल जायकर, TV9 मराठी, जामखेड।